विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, परत वेळेस आपला अंदाज अचूक ठरलेला आहे, जो की आपण DMER पदभरतीचा दिलेला होता। मागील अनेक दिवसांपासून आपण या पदभरतीचे GR पाहत आहोत, ज्यामध्ये आकृतीबंध आपण पाहिलेले आहे व त्यासोबतच किती पदसंख्या रिक्त आहे याची आपण तुम्हाला वारंवार माहिती देत होतो। आता मित्रांनो, जे आहे फायनली DMR ची जी आहे मेगा भरती पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रतिपदासाठी भरपूर साऱ्या जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। तर कोणकोणती पदे आहेत, तुमच्यासाठी संधी आहे का नाही, व जर असेल तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने प्रिपरेशन करायची आहे, ही संपूर्ण काही माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं की मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष या मार्फतची ही जाहिरात आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, ही सरळ सेवा पदभरती 2025 ची जी आहे जाहिरात आहे, जी की काल लेट नाईट ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर जे काही ऑफिशियल DMR जे आहे ऑफिशियल संकेतस्थळ आहे त्यावर देखील ही उपलब्ध आहे, तुम्ही त्यावर देखील पाहू शकता। तर या ठिकाणी पाहू शकता, जी काही ही जाहिरात आहे गट क च्या तांत्रिक व अतांत्रिक या संवर्गातील पदांकरता जी आहे ही जाहिरात आहे। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती आतापर्यंतच्या सर्व सरळ सेवापैकी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आहे, कारण का यामध्ये प्रत्येक पदासाठी भरपूर जागा आहेत आणि भरपूर म्हणजे की प्लस तुम्हाला सांगायचं झालं तर 1000+ जागा या ठिकाणी रिक्त आहेत। तर आपण वळूया आता आपल्या पुढील माहितीकडे आणि त्यामधून आपण सविस्तर समजून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाईन संदर्भात अर्ज जे काही वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावर देखील उपलब्ध आहे। आणि ही जी आहे, जी की गुरुवार 19/6/2025 पासून स्पर्धा परीक्षा 2025 खाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच यासाठी अर्ज करायचं आहे, जे की मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या, जे काही ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक आहे, जे की याचे ऑनलाईन अर्ज 19/6 म्हणजे की आजपासून याचे थोडक्यामध्ये अर्ज सुरू होत आहेत, तर 9 जुलैपर्यंत याची शेवटची तारीख असणारी आहे। तर कालावधी खूप कमी आहे आणि ही पदभरती जे की एकदम वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। जसं की आपल्याला माहिती आहे, रिसेंटली 2023 मध्ये जे DMR ची भरती आलेली होती, ज्याला TCS ने घेतलेलं होतं, सेम तोच अभ्यासक्रम यासाठी असणार आहे आणि आय थिंक ही परीक्षा TCSच कंडक्ट करणार आहे। त्यामुळे अभ्यासक्रमात कोणताही बदल नाही आहे आणि आपला जो क्रॅश कोर्स आहे तो देखील तुम्हाला परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारितच आहे। तर ज्यांना कोणाला DMR मध्ये यश मिळवायचं आहे, हे चांगले पद मिळवायचे असतील, त्यांनी आपला क्रॅश कोर्स नक्की जॉईन करा। पण तुम्ही समोरील माहिती पाहून घ्या। तर याचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होतील, याची लिंक जे काही 3 वाजेपर्यंत आपल्याला मिळून जाईल। तर या ठिकाणी जे काही अर्जासंदर्भात तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिलेला आहे। बाकी वळू आपण आता की नेमकं कोणकोणते पदे आहेत, जे की गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गामधील या ठिकाणी पाहून घ्या। तर प्रतिपदासाठी खूप भरपूर प्रमाणामध्ये जागा आहेत, खूप लक्षपूर्वक पाहून घ्या। ग्रंथपालचं पद आहे, यासाठी 5 जे की जागा आहेत, जे की तांत्रिक संवर्ग पदे। या ठिकाणी पे लेवल तुम्ही पाहू शकता, प्रत्येक पदासाठी पे लेवल हे 38,000 प्लसच आहे, त्यामुळे खूप पद चांगले आहेत। त्यानंतर दुसरं पद आहे आहार तज्ज्ञ, यासाठी 18 जागा। समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय यासाठी तब्बल 135 जागा आहेत, जे की या ठिकाणी भरपूर जागा आहेत। त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ 17 आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 आहेत, ECG टेक्निशियनसाठी 84 आहेत, क्षकिरण तंत्रज्ञ जे की 94 आहेत। त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालसाठी 17 आहेत, औषध निर्माता फार्मसिस्टसाठी 207 जागा आहेत, दंत तंत्रज्ञासाठी 9 आहेत, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 170 आहेत, क्षकिरण सहाय्यकसाठी 35 आहेत। त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यकसाठी 13 आहेत, जे काही प्रोलेखकार, ग्रंथीसूचिकार, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटेगॉलर यांच्यासाठी 36 जागा आहेत। या ठिकाणी वाहन चालकसाठी 37 जागा आहेत। असं जे आहे एकूण तब्बल 1058 जागांसाठी ही तांत्रिकी संवर्गातील पदे आहेत, तांत्रिकी संवर्गातील आहेत। या सर्वांसाठी जे काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये अतांत्रिक तांत्रिक दोन्ही पण असणार असेल, म्हणजे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही असेल। आपल्या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण काही A to Z माहिती मिळणार असेल, जो यांचा अभ्यासक्रम आहे, ऑथेंटिक अभ्यासक्रम आपण तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहोत। आणि एकमेव पद्धतीने यशस्वी होण्यासाठी जे आपलं स्टडी मटेरियल आहे ते पूर्ण असणार असेल, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोचिंगची गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची अजिबात गरज पडणारी नसेल, कारण का त्यामध्ये आम्ही तुम्हाला DMR चे PYQ क्वेश्चन्स पेपर देखील उपलब्ध करून देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला ही पदभरती अजूनही सोप्या पद्धतीने तुम्हाला क्रॅक करता येणारी असेल। त्यानंतर अतांत्रिकीचे पदे पाहून घ्या, जे काही अतांत्रिकी मुंबई बाहेरील पदे, जे की उच्च श्रेणी लघुलेखक 12 आहेत, निम्न श्रेणी लघुलेखक 37 आहेत, असे दोन्ही मिळून 39 पदे, म्हणजे की टोटली आपण जर कॅल्क्युलेट केलं तर 1107 पदांसाठी ही
मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तर 1107 पदे पाहून घ्या, खूप मोठा आकडा आहे आणि या मोठ्या आकड्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर तुम्हाला योग्य त्या मार्गदर्शनाखाली व परिपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून अभ्यास करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर जे कोणी विद्यार्थी फार्मसीची तयारी, फार्मासिस्ट असतील किंवा जे काही समाजसेवक, अधीक्षक वैद्यकीय याची तयारी करत असतील किंवा जे काही प्रयोगशाळा सहाय्यकसाठी त्यांना नोट्स वगैरे किंवा टेक्निकल तुम्हाला हवा असेल, नॉन टेक्निकल, तर ते आपण तुम्हाला दोन्हीही उपलब्ध करून देत आहोत। आणि एकमेव आपलं असं यूट्यूब चॅनल आहे जे की परिपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून तुम्हाला संपूर्ण काही क्रॅश कोर्स उपलब्ध करून देत असतं। रिसेंटली 2023च्या DMR भरतीमध्ये आपले बरेच विद्यार्थी सक्सेसफुल झालेले आहेत आणि या पद भरतीमध्ये देखील आपण टार्गेट ठेवून संपूर्ण काही आपण परिपूर्ण करणार आहोत। तर यासाठी आता पाहून घ्या जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया नेमका काय आहे। तर प्रयोगशाळा सहाय्यक जे की लॅबोरेटरी असिस्टंटसाठी, ज्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी, म्हणजे की तुमचं यासोबतच हे असणं विषय व सोबत तुमच्याकडे एक डिप्लोमा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। प्लस दुसरं म्हटलंय हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल ऍक्ट, जे काही 2011 आहे त्यानुसार सर्टिफिकेट असणं किंवा रजिस्ट्रेशन असणं तुमच्याकडे गरजेचं आहे। त्यानंतर प्रेफरन्स शॉल बी गिवन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ॲज अ लॅबोरेटरी असिस्टंट इन गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटल्स, म्हणजे काय तर प्रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे। असं काही नाही की कंपल्सरी तुमच्याकडे असेल, परंतु सिलेक्शनच्या वेळेस समजा तुम्ही फ्रेशर असाल आणि एखाद्याकडे एक्सपिरियन्स असेल, त्यामध्ये एक्सपिरियन्स वाल्याला जे की त्या ठिकाणी प्रेफर करणं जाणार आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचं आपलं दुसरं पद आहे लॅबोरेटरी टेक्निशियन, ज्यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी आहे। त्यासोबतच जे की ऑरमध्ये आणि ठेवलेल्या जे क्वालिफिकेशन्स एरिया आहेत, ज्यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन अ लॅबोरेटरी, प्लस त्यासोबत जे की वर मी सांगितलेलं तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे। आणि प्रेफरन्समध्ये सेम त्या ठिकाणी जे का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स ला प्रेफरन्स दिलं जाणार आहे। त्यानंतर टीपमध्ये पाहून घ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता बॅचलर ऑफ सायन्स व डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी ग्राह्य धरण्यात येईल असं म्हटलेलं आहे, जे की त्यांनी ही देखील जी की शंका होती ती क्लिअर केलेली आहे। त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट, कॉमर्स और सायन्स, प्रेफरेबल MSc विथ बायोलॉजी और झूलॉजी, इन ॲडिशनल पोजेस डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी। तर या ठिकाणी म्हटलं आहे जे काही पोस्ट ग्रॅज्युएट असतील यामधून ते देखील या ठिकाणी म्हणजे की एनी डिग्री होल्डर त्या ठिकाणी पात्र असणार असतील, परंतु प्रेफरेबल जे असणार असेल ते हे असणार असेल MSc विथ बायोलॉजी और झूलॉजी यांचं झालेलं असेल तर, किंवा ॲडिशनलमध्ये हे देखील चालणारं असेल। त्यानंतर जे काही सहाय्यक आहे लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी पाहून घ्या हॅव्हिंग पास्ड SSC एक्झामिनेशन ऑफ महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एक्झामिनेशन बोर्ड पुणे इक्विलेंट रिकॉग्नाइज गव्हर्नमेंट प्लस सर्टिफिकेट कोर्स 6 month ड्युरेशन्स ऑफ लायब्ररी सायन्स ऑफ रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचं 10वी पास प्लस तुमच्याकडे 6 महिन्याचा हा समजा कोर्स केलेलं सर्टिफिकेट असेल तर ते त्या ठिकाणी जे की व्हॅलिड असणार असेल। सेम त्या ठिकाणी प्लस म्हटलेलं आहे जे काही एनी ग्रॅज्युएट स्टुडंट असतील ते देखील या ठिकाणी असेल, पण ज्यामध्ये ज्यांचं बायोलॉजी आणि झूलॉजी प्लस ॲडिशनल डिप्लोमा सर्टिफिकेट असेल त्यांना या ठिकाणी जे काही प्रेफरेबल ग्राह्य धरलं असणारं असेल। त्यानंतर ECG टेक्निशियन्स पाहून घ्या काय म्हणतं, तर यासाठी BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी और बॅचलर ऑफ सायन्स इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी प्लस म्हटलेलं आहे त्यांनी। यासोबतच ह्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे हे असेल BSc ऑफ सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री और बायोलॉजी अँड डिप्लोमा सर्टिफिकेट इन कार्डिओलॉजी, सोबतच जे काही ॲक्ट आहे पॅरामेडिकल 2011चा त्यानुसार तुमचं रजिस्ट्रेशन, आणि जे की तुमच्याकडे ECG टेक्निशियनचं समजा गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% पद मिळणार म्हणजे मिळणारच असेल। त्यानंतर जे काही आहार तज्ञ पद आहे यासाठी BSc होम सायन्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्लस डिग्री इक्विलेंट टू BSc होम सायन्स विल नॉट बी कन्सिडर्ड। या ठिकाणी काय म्हटलं आहे कन्फ्युजन आहे थोडं पाहून घ्या। जे काही BSc होम सायन्स डिग्री जे काही झालेलं असेल त्यांचं युनिव्हर्सिटीमधून जे की फक्त युनिव्हर्सिटीचं या ठिकाणी जे काही ग्राह्य धरलं जाणार असेल, इतर कोणत्याही बाबीचं धरलं जाणार नसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर फार्मसीसाठी जे काही 12वी पास आहेत, जे काही ज्यांचं झालेलं आहे 12वी प्लस फार्मसी केलेलं असतील त्यांना जे या ठिकाणी थोडक्यामध्ये फुलफिल होणारे असतील, जे की पात्रता ग्राह्य होणारे असतील। त्यानंतर म्हटलेलं आहे पुढील पद प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार डॉक्युमेंट कॅटेगरीचं, यासाठी फक्त 10वी पास प्लस तुमच्याकडे 6 महिन्याचा जो लायब्ररी सायन्सचा इन्स्टिट्यूट कोर्स आहे तो केलेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर महत्त्वपूर्ण पद समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, यासाठी
full time postgraduate degree in social work MSW with field work from recognized university or postgraduate degree in social work with field work from open or distance university recognized by the university grant communications. तर ही MSW वाल्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे, कारण का यामध्ये तुमचं MSW YCU मधून झाला असेल किंवा रेग्युलर मधून झाला असेल तर दोन्हीसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता. तर कोणतीही या ठिकाणी त्यांनी कंडिशन ठेवलेली नाही आहे. जर तुमचं MSW झाला असेल आणि तुम्ही एखाद्या संधीच्या वेटिंगमध्ये असाल तर ही संधी उपलब्ध झालेली आहे, तुम्हाला लगेच तयारीला लागा. आणि यासाठी लागणार स्टडी मटेरियल तुमच्यासाठी माय एक्झाम पॉईंट ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे. तुम्ही त्या स्टडी मटेरियलचा योग्य ते वापर करून चांगल्या पद्धतीनं तयारीला लागा. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन्समध्ये पाहून घ्या, जो की आपण वरी पाहिलेला आहे सेम तोच या ठिकाणी अभ्यासक्रम जे काही क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे. त्यानंतर एक्सरे असिस्टंटसाठी सेम तोच आहे या ठिकाणी जो काही क्वालिफिकेशन एरिया. त्यानंतर भौतिक उपचार तज्ञसाठी पाहून घ्या, या ठिकाणी म्हटलेलं आहे की हॅव पास्ड हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट्स एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट अँड हॅव पास्ड बॅचलर ऑफ फिजिओथेरपिस्ट फ्रॉम स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. प्लस म्हटलं आहे तुमच्याकडे जे काही काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे ह्या थेरपीचं. त्यानंतर डेंटल टेक्निशियन्समध्ये जे काही 12वी प्लस तुमच्याकडे पास असणं आवश्यक आहे. प्लस सोबतच जे काही मेकॅनिकल कोर्स रिकॉग्नाइज्ड बाय DCH आहे तो देखील एक्झाम्स क्रॅक करणं आवश्यक होणार असेल. प्लस तुमच्याकडे जे काही डेंटिस्टच्या ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन आहे ते देखील असणं आवश्यक आहे. आणि जे वाहन चालक पद आहे यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे लागणार आहे. आणि त्यासोबतच तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक देखील म्हटलेलं आहे. बाकी हे संपूर्ण काही त्यांनी खूप मोठी जी काही क्रायटेरियाची यादी दिलेली आहे. त्यानंतर पाहून घ्या, उच्च श्रेणी लघुलेखकसाठी फक्त SSC म्हटलेलं आहे आणि त्यासोबत शॉर्ट हँड स्पीड जे की 120 WPM रिक्वायर्ड आहे असं म्हटलेलं आहे. टायपिंग इंग्लिश जे की 40 WPM और मराठी म्हणजे की 40-30 तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर निम्न लघुलेखनसाठी सेम या ठिकाणी क्रायटेरिया आहे. दोघांमध्ये फक्त शॉर्ट हँड स्पीड जे आहे 100 या ठिकाणी वर्ड पर मिनिटची या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यासोबतच 30-40 जे की तुम्हाला या ठिकाणी देखील लागणारच आहे. तर असे जे की तांत्रिक आणि अतांत्रिकी पदासाठी त्यांनी जो काही क्रायटेरिया आहे एज्युकेशनचा तो या ठिकाणी ठेवलेला आहे, जे की सर्वांसाठीच महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर वयोमर्यादामध्ये पाहून घ्या, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जे काही 38 वर्ष जे काही कास्ट कॅटेगरीनुसार असणार असेल तो या ठिकाणी आहे. त्यासोबतच एज रिलॅक्शनचा देखील या ठिकाणी नियम लागू होणारा आहे. तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जे एज रिलॅक्शन दिलेलं आहे शासन नियमाने तो या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे नियोजन पाहून घ्या, ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षा जी आहे जे की मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असेल आणि त्यासोबतच जे काही MCQ टाइम परीक्षा असेल जी की असेल आणि प्रत्येकी गुणासाठी 2 गुण असेल, म्हणजे की तुम्हाला परीक्षा ही 100 प्रश्न असतील आणि 200 गुणासाठी, जे की आपण लास्ट टाइम जी पाहिली होती सेम त्या प्रकारची जी परीक्षा आहे. यामध्ये कोणताही बदल जो आहे करण्यात आलेला नाही आहे. आणि जे काही सब्जेक्ट आहे ज्यामध्ये कॉमन आहे इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयाकरता प्रत्येकी 30 गुण ठेवून आणले आहेत. म्हणजेच काय तर प्रत्येक सब्जेक्टवर तुम्हाला 15 प्रश्न असतील, 15 या प्रकारे प्रश्न असतील 4 सब्जेक्टचे, जेणेकरून ते संपूर्ण प्रश्न जे की 120 गुणासाठी आणि 40 प्रश्न जे काही टेक्निकलचे असतील जे की 80 गुणासाठी तुम्हाला विचारले जाणारे असतील. म्हणजे असे मिळून एकूण 200 गुणांची तुमची ऑनलाईन परीक्षा जी की घेण्यात येणारी असेल. त्यानंतर जे आहे पुढील प्रक्रिया तुमची म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिझल्ट ही संपूर्ण प्रोसेसमध्ये असणार असेल. या ठिकाणी पाहून घेऊ शकता संपूर्ण काही त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर हे संपूर्ण काही आपण आपल्या ऑफिशियल जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कव्हर करून दिलेला आहे. फक्त तुम्हाला तो अभ्यासक्रम घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयारीला लागायचं आहे. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे परिपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि याची ऑनलाईन अर्जाची लिंक जेव्हा कधी अवेलेबल होईल सर्वात प्रथम आपण टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देऊ. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर लगेच जॉईन करून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. तर अशी आहे DMRची जाहिरात जे की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण जाहिरात आहे. या पदासाठी तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही बिंदास आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून मेसेज करू शकता. तर भेटू नवीन माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. काही शंका असतील तर कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करून विचारू शकता किंवा इतर बाबीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.